आबा कुठे चालले वा? हा कुठे नाही, काय म्हणता? कर ना तू, कर ना, येतो ना 5 मिनिटात. निघू ना मग 5 मिनिटात निघू ना. कर, ये कुलूप गिलूप लावून ये तू अति. सांगा आता, हे थैली नाही उचलत बाई मले, काही म्हणायचे तुम्ही. मी काय म्हणतो, हे जराशे टमाटे आहेत घरी, मेथीची जुडी आहे, दे ना श्यामाच्या घरी नेऊन दे ना. आपच खातात ते, फ्रीजात ठेवतात. 4-5 टमाटे आहेत व मेथी घेतली होती रात्री ते तशीच आहे. नेऊन द्या, वाया जाईन घरात फालतूची. घे ना संग मग. हा तो ती मुरलीच्या घरी लागते, घे संग. आता कुठे ते श्यामाच्या घरा लोक जाऊ मी ती 3 टमाटे मेथी द्याले. त्याच्या घरी लय उदळा बाजार आणते तो, का कमी आहे का त्याच्या घरी? राहू दे, घे संग. आपो संध्याकाळी ज्याच्या कामात पडते तती. हेच माय काय व मा भावाच्या घरी काय ते 3 टमाटे मेथीची जोडी घेऊ मी? सकाळी म्हणसान भावाच्या घरी टमाटे मेथी नेली, भाजीपाला आमच्याच घरून नेला असे म्हणसान. नाही तर मा भाऊ काही एवढा काही हलका नाहीये तुमच्या घरची मेथीची जोडी 3 टमाटे खायले. मी काय म्हणतो बापा, काय तो भावाच्या घरी टमाटे नेले का मेथी नेली का भाजीच करून नेली? मी काही म्हणलं का तुले? तसं नाही ना व, मजा करून राहिली मी. काय साजरं लागते ओ, काही नाही ना. 2-3 टमाटे असतील ना, 3 आहेत का 4 आहेत काय सांगा. आणि ती मेथीची जोडी जशी तशीच आहे एका परी. म्हटलं श्यामाच्या घरी देऊन द्या, काय तर ते घेऊ ते. काही नाही न्याय लागत, घे त्या थैलीत टाकून. आपस तर ती समजे खाल्ल्या जाते. आता कुठे जाऊ मी श्यामाच्या घरालो? जाऊ दे, नाही तर होती कर, असं कर, होती दे कुसुमले देऊन. राहू द्या मग, मा भावाच्याच घरी घेतो मी. संध्याकाळच्या जेवणात काय 3-4 टमाटे कापले, मेथीची जुडी कच्ची मेथी खाल्ल्या जाते, घेतो मग संगत. चला मग, हे पाय जास्त उशीर नका करू. मग आता कुठे चालले तुम्ही? जाऊन बससान नाही तर अजून कुठे. चला मग, वजे जायला म्हणलं तरी आपल्याला 2-4 घंटे लागतात, तुमच्या पायानं जा लागते तर. हो ना, हो, चाल ना निघू ना. हो बा, वजे निघाले पुरते. जाकट पडली तर पंचायत होईन आपली. हे बा, असं करत ते बाटली आहे का पाण्याची? पाण्याची एक बाटल भरून घेजो. मध्ये आधी तर घ्यान लागली तर असो. हा घेतली ना भरून, मला माहिती आहे तुम्हाला पाण्याशिवाय भागते का. घेतलं ना भरून घेतलं. चला मग निघून जाऊ, नाहीतरी मग कसं बरं राहते मग दिवसाच्या आत पोचलं तर. आणि हे पा, आता सांगतो, याची काही करायची नाही काय. तिच्या घरचा कार्यक्रम सरा निपटू दे जा, मग घेऊ एका परी. नाही तर तुमचं कसं मनातच लावता तुम्ही पेंडक. चाल कसं आता का हे नाही आपल्या मग वेगवेगळे लेकरं रडत नाहीत आपल्या घरी. राहू साजरे निसंतीनं. अरे बा, मी काही म्हणतो, त्या गावातले लोक कावले पाहिजात मले. म्हणतीन जवळ असावा तर असा, आला की जाचं नावच कळत नाही लेख, असं म्हणतीन त्या गावातले लोक मले. म्हणतीन नदी पराड जवळ आहे, पण आला की ठाणच मांडते सासऱ्याच्या घरी, जातच नाही काढून दिल्यानं, असं म्हणतीन त्या गावातले लोक मले. तरी निघणार नाही. बस निसंत येऊ आपण घरी. हा बोलले गेले. किती दिवस राहतात तसे काय सांगा. बोलले लय खेप जाऊन राहता तुम्ही. नाही जाऊ द्या, काही कोट नाही, नांदे नाही लागायला परत. बरं चला म्हणलं, आपल्याला जायला उशीर होते ना माय. मग चला घ्या मग ते थैली. एक मी घेतो, एक तुम्ही घ्या. मधात घेऊन एका परी मी 2 मले बी नाही तोलर. हा चल. वज आहे का लय त्याच्यात? नाही, जसं वज असेल तर वजाचं नको घेऊ. नेणं होणार नाही आपल्याच्यानं. नाही बरं घे बा, काय घेतलं तर घे. नेऊ कसं उठत बसत, अजून तो सामान घरी राहील. चल. माय फोन. हा बोल रे. हा बापू, काय म्हटलं, निघाला ना अजून घरून? नाही, आता निघून राहिलो गड्या. बस कुलूपच लावून राहिलो घराले. काय म्हणते? काय 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 आणा लागते म्हणते? काय घरी जा म्हणा, अजून सांगा त्याला काय आणा घेणं लागते का रे बाबू? नाही काही नाही आणलं ना पाहिले म्हणा. बापू घरीच थांबा, मी येऊन राहिलो गाडी घेऊन. पैदल घेतल येऊ नका, मी येतो गाडी घेऊन. अरे कृष्णा, अरे गाडीन गिडी नको आणू, लय फेरा पडते तुले. आम्ही येतो इकून बरोबर नदीच्या अंग येतो ना आम्ही. गाडी नको आणू, गाडीनं किती फेऱ्याने येतो. राहू दे. नाही बापू, फेरा गिरा काही नाही, गाडीला काही फेरा नसते. बाद तुम्ही पैदल येऊ नका, तुम्ही दोघंही पैदल येतात थकसान रस्त्यानं. राहू द्या, थैली गेली शिनबाईची ओझं घेऊन येणं. मी येतो म्हटलं, बस मी निघालो घरून, म्हणून तुम्हाला फोन लावला.
अरे राहू दे ना, येतो ना आम्ही. आमच्या संग लेकरू आहे का बाकरू आहे? वजगीचं काही नाही आमचं. आ? दोन थैल्या, एक तुझी बहीण घेते, एक मी घेतो. येतो वजे वजे. राहू दे, तू काही काम करतोय. येतो आम्ही, काही काळजी नको करू. नाही नाही, मी निघालो म्हटलं ना, मी येतो. घरीच थांबा. बरं बापा, ये. का किसना होता का काय म्हणते? तो म्हणते गाडी घेऊन येऊन राहिलो म्हणते, घ्यायला येऊ नका म्हणते पैदल. त्याला म्हणलं बा राहू दे, म्हणलं तुला गाडीनं लय फेऱ्याने यायला लागते, आम्ही पैदल येतो म्हणलं इकून. तर नाही म्हणते, राहू द्या म्हणते, येतो म्हणते गाडी घेऊन. तर येऊ दे मग त्याने गाडी घेऊन लेकाले. तसं बी मा बोललं जीवाला आलतो आता जेवल्यावर जाणं. पण तुले म्हणलं असतं तर तू रागवली असती, म्हणून येऊन राहिलतो बा. आता येऊ दे, तो भाऊ येते तर बरा येते मले न्यायालय लेख. जातो साजरा त्याच्या गाडीत बसून मस्त तन्नावून देतो. ततलं जायला लागते, झोप होते मई. पाय किती साजरा हाय मा साया. अन तू पाय, जर माय विचार करत नाही, मा सायानं पाय कसा माय विचार केला, काळजी करते लेख जवायाची. बरं चला, येतो हा शंभू. हा हो बापू, हो या. राणी तू थांब ना ग, थांब ना, आम्हाला याच लागते ना तुझ्या घरी वास्तूला. मग तू आमच्या सोबत चल. हा थांब ना. नाही, मी नाही थांबणार. अरे बाबा, तिला तशी घाई झाली रातपासून. घरी जायची का हो? आता नाही जावं लागत का मुंबईला वापस? आता नाही का शाळा पळत? हा. नाही, आता आम्ही आमच्या गावाला राहणार. आमच्या घराचा वास्तू आहे. या म्हटलं सर्वजण. हा हे म्हटलं रश्मीताई, तुम्ही या. हा मोठ्या ताईला आणजा. पाहायचा जमलं तर आणजा बा. ताईला काही आपण म्हणत नाही, दगदग होते ना. तसं आमच्या गावचा रस्ता थोडासा कच्चाच आहे, तर म्हणून राहिलो. पण तुम्ही या सर्वजण. हा हो दादा, हो येऊ ना. कुठे गेला रवी, कुठे गेला? ते फॅक्टरीत गेले. असं असं, बरं बरं. हा बापू, तिला काही आणणार नाही, आम्ही येऊ सगळेजण. हो 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 हो, मी तेच म्हणतो तो. पण ते कसं दगदग होते, आमचा रस्ता की एवढा चांगला नाही. हा तेच म्हटलं. कधी गुरुवारचं ठरलं का? 21 तारीख नाही? हो, ते मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार आहे दुसरा, तर मग तीच पाहायची गरज नाही. माझ्या सुट्ट्याही खरं तर तेवढ्याच आहेत. म्हणून मग मी म्हटलं भाऊलेन वहिनीला म्हटलं ते आठवून घ्या म्हटलं. तर तसं ठरलं का आता? नाही नाही, बरोबर आहे बरोबर आहे. गुरुवार म्हटलं काय पाहा लागते मार्गशीर्ष महिन्यातला, ती चांगलीच आहे. मोठा आहे वाटते कार्यक्रम. नाही नाही, इकडे मोठा गिटा नाही. असाच आपले जवळ जवळचे सोयरे आणि गावातले, बस. तरी होतेच 70-80 लोक, जास्त 100 लोक होतात. कारण गावातलं घरपिच्ची सांगितलं म्हणून तिकडच्या इटाळ्यातले, तरी आमचा इटाळा पुरं सांगा लागते. आणि होतात 100 माणसं व्हायला काय उशीर लागते. 100 लोकांचा बजेट आहे आपला. नाही नाही, चांगला आहे. जवळ बा साजरं राहते. दारात पत्रावळ्या पडणं पुण्याचं काम आहे. अन्नदानासारखं दान आहे का कोणतं? साजरं आहे. पूजापाती साजरी करजा बाई म्हणता. पूजा साजरी करून घे. आणि लागे जेवणात एखादा पदार्थ कमी केला तर चालते, काही होत नाही. भाजी पोळी एखादं गोड करा, झालं. पूजापाती साजरी करा. वास्तू पूजा साजरं राहते. घर लक्ष्मी नांदी राहते. वास्तूची पूजा कशी चांगली झाली पाहिजे. त्या वास्तूत आपण राहतो ना बाई मग. हो ग मम्मी, हो करू ना. ते ताई करतील ते. आता आम्हीच कुठं राहणार आहे तिथं, त्याच राहतात. मग तुझं घर नाही आहे का ते? नाही तसं नाही. माझं पण आहे. हो करणार ना ग आई, मग सगळी पूजा व्यवस्थितच करणार. बरं, येतो मामाजी. हा हो, सांगा मामाजीले. हो हो, या बाबा. हो ते काय फॅक्टरीत गेले, आता इकडला गेले की तिकडला गेले काय सांगा. तुम्ही फोन नाही केला ना, नाही तर आले असते घरी. तुम्हाला तर म्हणलं त्याला फोन लावतो. नाही नाही, राहू द्या राहू द्या. अजून दगदग होईल त्यांना. काही नाही, आता होतेच ना भेट. फक्त सांगाल वास्तूच्या पूजेला या म्हणा. अरे मंदा, ते त्या ताईच्या आईला सांग ना. हो मम्मीजी. निघाले का बाई तुम्ही? हो माय सांगू माय, मला वाटलं पाहुणे थांबतातच का? नाही नाही, मामीजी काही थांबत नाही. घरी कार्यक्रम आहे वास्तूचा, तर घाई आहे. या म्हटलं वास्तूला. हा मी हो येईन ना, येईन ना. येईल ना? नाही, नक्की या. आणाल तुमच्यासोबत. हा त्यांना घर दिसते. हा नक्की या म्हटलं. घर बांधलं भाऊ ना, वास्तूची पूजा ठेवली. छोटासा कार्यक्रम आहे आपला, पण जवळ जवळचे सोयरे सगळंच पाहिजे. हा आशीर्वाद लागते. नक्की या म्हटलं. हो हो येईन ना बापा. हो मग आमचे आशीर्वाद सांगत आहेत बापा तुमच्या. साजरं केलं गावात घर पाहिजे बरं. हो साजरं केलं ते. फुकटचा खर्च. हो मग काय तर ते समजणाऱ्याला असते. नाही तर गावाचं महत्व नसणाऱ्याला वाटते की वेस्टेज पैसा गेला, विनाकारण बांधलं, काय फायदा, इथं का भाव वाढतात का. पण गाव एक वतनदारीचं गाव असते, आपलं गाव असते, तर ती कशी माणसाला जागा असली पाहिजे. हा गेला 2 दिवस शांततेनं राहायला तर निवारा असला पाहिजे. आपले भाऊ राहतात तर ते मोठे भाऊ, तर ते न चालूच केलं तर त्याच्यातच आहे ते. भाऊचंच घर आहे ते. आपल्याला काही एक निवारा पाहिजे का खोलीचा. भाऊ बाबा
गावातच असतात. हो हो सांगत ना बाई. हो साजरी आहे बाबाची तब्येत, साजरी आहे बाबा. हो हो चांगलं आहे. आता काय ते म्हातारपण आहे. चांगली आहे पण. हो ना हो ना. सांगत ना बाई सांगत ना. सासरे बा जेठाणी जवळ असतात मग गावात. हो हो हो. येईन बाबा येईन वास्तुले. हो बरं चला येतो हा. हो बापू चला येतो ना मी त्यातलं सोडायला. गाडी कुठे ठेवली तुम्ही? अरे ते तिकडेच ठेवली बा. हे इथं ट्रॅक्टर उभा होता कोणाचा, तर ते कापसाचे गाठोडे काढणं चालू होते, तर मग तिकडेच ठेवली उभी. इकडे ती आणली नाही मग. अरे हो आमचा चुलत भाऊच आहे ते याचा होता राजू आज कापसाचा. बरोबर आहे. हो ट्रॅक्टर कापसाच्या गाठोड्याची ट्रॉली आली असेल. असं चला चला मग तुम्ही चालू बाई राणी. हो मामा. आजी बाय, मामी बाय. बाय राणी. राणीला काय हरी किंद्राला घरी जायचं पाहणं. मग काय तर लेकराचं तसंच राहते. येतो का मम्मी? मामी याल मग मम्मी सोबत. रश्मी येशील का? वहिनीला सांगशील का? हो ते अंग धुवायला जायला. आणि तिला काय माहित तू आता चालली. पाहुणे आले आणि थांबली नाहीत. मी बातच निघाले. मला वाटलं जसे आता आले तर थांबतीन, जेवतीन, खावतीन, संध्याकाळचे निघतीन. बातच नाही वापस चालले. त्याला घाईच तशी असते. जाऊ दे आता आम्हाला तिथं नेऊन ठेवून देतील. मग ते अजून फिरसते. हे आण दे ते आण दे. आता काय वास्तूचा सगळा कारभार याच्याच हातात असेल ना. खर्च पाणी असला की इकडेच असते सगळं. बाई तसं म्हणू नये. तो बी घर आहे ते. हा जाय चांगला कर कार्यक्रम मस्त. येतोच आम्ही सगळ्या जणी. हा येतो. हा चांगलं. त्याला घेतलं ना सगळं सामान घेतलं सारा. कपडे गिपडे पोरीचे कपडे भरले सारे. हो हो भरलं. आणि राहिलं असेल काही तर घेऊन जाता तुम्ही येतात. अहिरांचं चांगला. हो ना ते का सांगा लागते काय. आणतो मी सबनेला आणतो बरोबर. येते मामीजी. येते का रश्मी? हो ताई. का बाई सुनंदाला सांगशील ना? बाईला सांगशील का? हो तिला फोन करीन ना. मग काय तर तिला सांगेन ना. रश्मी तुझ्या मम्मीलाही फोन करशील का ग? नाही तर तुझ्या मम्मीचा नंबर माझ्या व्हॉट्सअपवर पाठव बरं. तुझ्या मम्मीलाही फोन करील ना मी मग. बरं ताई मग मी तुमच्या व्हॉट्सअपवर पाठवीन ना मम्मीचा नंबर. हो पाठवजा मग मी त्यांनाही सांगेल ना. हो बाई खर्च आहे. हो बरं चाल येते आता. मम्मी चल ना तिकडे जावं लागते. गाडी इथे नाहीये. लांब आहे गाडी. हो आली ग. चल येते का मम्मी? हो ना माय. बाई पाहुणे लयच घाई केली बाई. काही नाश्ता नाही काही नाही. चहा पिले निघाले माय. मामीजी ते जाता जाता बहिणीला घ्यायला लागते. माझी मोठी ननद असते तर ननद येऊन राहिले आता वास्तूच्या कार्यक्रमाले. आता त्याच्याजवळ काही गाडी नाही काही नाही. ते भाऊले काही गाडी गिडी चालवता येत नाही. थोडेसे वयस्कर आहेत ते. तर मग येईन फोन केला त्याला की थांबा आम्ही येऊन राहिलो. मग आता जाता जाता त्याच्या घरी जावं लागते. त्याला घ्यायला लागते. मग घरी जावं लागते. असं आहे ते. म्हणून घाई आहे काही नाही. बराबर आहे हो बाई. कामात काम असतातच. बरोबर आहे पाहुण्याचं. बरं जाय माय. तिथे निलेचा कापूस लावून राहिले असते ना बाई. कालच आणला ना माय लो झाकट पडली. टाली तर ती उभी करून दिली. मग काही काढले नाही पोट्टेने थकले तर. आता नेऊन राहिले असतील घरात म्हणून गाडी तिकडे उभी करायला लागली शी ना बाई. जाय माय जाय. पोचली की फोन करतो बाई. आता मोठ्या बाईच्या घरी जासान नाही. हो त्या सतूबाईच्या घरी. मग त्याला घ्या मग पुढे जा. मम्मी चाल ना. आली ना ग. पोरीला पाहिजे काय घाई होऊन राहिली तर. नाही तर इथं काल तिला लहानाच जाय का माझी शाळा पडून राहिली. नसं झालं तसं झालं. आता गेली तिची शाळा चुल्यात. आता नाही म्हणत ते नाव नाही काढता तिकडे शाळेचं. तिकडे तर तिला वाटते अजून राहा अशी आहे. होती गमे का कशी करे. लेकरू हाय हरी किती तिले तर ती आबाची हाय. मोठी माय मोठा बाप. बहीण आहे बराबरीची खेळाले. बैराणी काही येशी ना बाई. उन्हाळ्यात आजी उन्हाळ्यात येईल ना. बरं माय बरं ये जो उन्हाळ्यात. परीक्षा झाली की फोन करजो. मामा येते मग घ्यायले. हो बाय. मम्मी चल ना लवकर. उशीर होऊन राहिला ना आपल्याला मोठ्या आत्याकडे जायचं आहे ना. बाय न लहान राणीचं कमाल. तिले खरंच गमे ना आजी. कशी करे बरं का. शाळा पडते माझी. स्कूल पडते आजी माझं होमवर्क राहिलं माय बाई. आता पाहिजे तिला काय हरी घरी जायचा. इन बाई बरोबर जिकडलं तिकडेच वळते. पाहिलं का. कसं बरोबर तिकडलं कळते तिला आपल्या घरी चाललो. हो ना जी पहा ना. किती लाड करतो आपण. तरी बी लागे माझे मोठी आई आहे माझे मोठे बाबा आहे. माय जिकडलं तिकडेच जाते शेवटी. बरोबर कळते. म्हणतात का खोटा आहे का. जवायचं पोरण हरामखोर. किती काही लाड करा शेवटी ते तिकडेच जाणार आहे. तसंच असते माय. तेच भला आहे नाही येन बाई. तेच भला आहे की नाही बरं माय. ज्याचं त्याच्या घरी सुखरूप. हो माय बाई. चाल बाई रश्मी बाई लागा का मला आपल्या. गेले माय पाहुणे झाले सार. हो खायची करू आई भाजी मग. कर आता काही आपल्या आपणच. कर.